माझं नाव सुशीला रावजी सावंत आणि माझ्या मिस्टरांचं नाव रावजी हरी सावंत. तर ह्यांचं आजार पण बरेच दिवस चाललेलं होतं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, अटॅक आलेला होता त्यांना. आणि त्यावेळेस ते बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होते. त्याच्यानंतर त्यांना ब्रेनचा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर परत 26 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. आणि ब्रेनच्या प्रॉब्लेमनंतर त्यांना राईट साईड त्यांची डॅमेज झाली होती. आणि बरेच दिवस बरेच केले, फिजिओ वगैरे, मॉलिश वगैरे असं सगळं केलं, तरी पण काही एवढा फरक पडला नव्हता. पण आत्ता किती किती वर्ष हा त्रास होता त्यांना? त्रास तर बरेच म्हणजे 5-6 वर्ष, 5 वर्ष झाली, 6 वर्ष तो त्रास होता. त्याच्यानंतर राजेश राणे आमच्या पहिल्यापासून ओळखीचे होते. ते आम्हाला समजलं की ते ह्याच्यावरती इलाज करतात म्हणून. मग त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांनी आता इलाज सुरू केलेला आहे त्यांच्यावरती. तर बराच फरक पडलेला आहे पुष्कळ. आता 21 दिवसांमध्ये काय फरक पडला? 21 दिवसाचं त्यांचं अनुष्ठान होतं. त्या 21 दिवसात बरेच ते उभे राहून म्हणजे असे चालायलाही लागले व्यवस्थित, काठी हातात न घेता. आणि आता काठी हातात न घेताही चालतात. पण थोडीशी आम्ही त्यांनाच आग्रह करतो की जास्त तुम्ही असे काठीशिवाय चालू नका. आहेत ते बरे आहेत, थोडा वेळ घ्या. घरातल्या घरात हरकत नाही. आता बाहेरही फिरायला जातात. गार्डन आमच्या समोर आहे, त्या गार्डनमध्येही ते फिरतात. आणि आता म्हणजे तसं स्किन वगैरे सगळी व्यवस्थित त्यांची झालेली आहे. रेग्युलर जशी स्किन असते जशी पायाची, हाताची, चेहऱ्याची. चेहरासुद्धा पुष्कळ अगदी काळा असायचा. त्यामुळे त्यांचा चेहरा काळा झाला की मला भीती वाटायची. कारण मागेसुद्धा असं त्यांचा काळा चेहरा झाला होता, तेव्हाच त्यांना हा प्रकार झाला मेंदूचा. आणि त्यानंतर ते फार आजारी झाले. नंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यांना. आणि आता ते व्यवस्थित आहेत. थोडाफार आहे, पण त्यांच्या ह्या उपचाराने हळूहळू ते व्यवस्थित होतील असं वाटतंय मला. बोलणं त्यांचं किती स्पष्ट आहे? हां, बोलणं आता बरंच आहे, थोडंसं राहिलेलं आहे. पण बरेच उपचार वगैरे चांगले येतात आता. कमी झालं. थोडंसं हां. तुम्ही सांगा. मला वाटलं नव्हतं. मी फक्त डॉक्टरांची औषधं घेत होतो आणि हे करायचं, पण हे नाही, उपयोग तेवढा होत नव्हता. श्वासाला सूज होती, उठायला वगैरे होत नव्हतं. पायांना सूज होती? पायाला सूज होती. ती सूज नंतर मग त्यांच्या ह्याने खूप कमी झाली, जराशी आहे आता. हे एकदम आता होईल थोड्या वेळाने असं वाटतं. आता हात वरती करायला अगोदर होत नव्हता, आता कसं अगोदर आहे? हात आपला व्यवस्थित होतो. आता खेचल्यासारखं व्हायचं त्याच्यात. आणि जेवण बिवण आता जेवता येतं तुम्हाला? जेवतो समजा हाताने जेवतो, हां. उजव्या हाताने जेवतो आणि सगळे काम होते उजव्या हाताने करतो. फक्त आता प्रॉब्लेम राहिला तर बसायला ह्याने पाय सुटायला जरा हे होते. ते त्यांच्या ह्याने होईल अशी माझी हे आहे, खात्री आहे. म्हणजे आता किती टक्के तुम्हाला आजारातनं तुम्ही बरे झालात असं वाटतं? म्हणजे 90% सांगा. 80% 80% तरी सुधारणा आहे. सुधारणा आहे. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे आपण जे औषधोपचार पण आपले आहेत चालू, ते पण चालू ठेवायचे आहेत. आणखीन आठवड्यातनं 2 वेळेला आपल्या ज्या थेरपीज आहेत आणि हिलिंग जे आहे ते आठवड्यातनं 2 वेळेला कंटिन्यू ठेवायचे. ठीक आहे. धन्यवाद.